नमस्कार. नमस्कार नमस्कार. नेट सर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून मी तुमच्याकडे आलो. बरं ठीक आहे. आले काय सुरुवातीला मी तुमच्याकडे आलतो बघा, हो तर मिरचीसाठी आणि वांग्यासाठी मी तुम्हाला औषधी हो दिली. दिली मी तुम्हाला. हो हो औषधी दिल्यानंतर हो ती औषधी काय काय तुम्ही घेतली तिथं स्टिमरीज आणि बायोलार्विसाईड बाय आणि बायो 99 बाय नाही हे औषधी घेतली तुम्ही. घेतली. घेतल्यानंतर किती दिवसांनी रिझल्ट आला मामा तुम्हाला 10 ते 12 दिवसाला मिरचीला मिरची आणि वांगी. वांग्याला? त्याच्यानंतर तुम्ही सोयाबीनला औषधी घेतली. सोयाबीनला त्याच्यानंतर आम्ही म्हणलं की बा सोयाबीनला द्या. हो. आता फवारणी करून किती दिवस झाले? सोयाबीनला काय 10 ते 12 दिवस झाले. बरं बरं. काय वापरलं आपलं इथं? स्टिमरीज आणि शेत आणि बायो 99 वापरलं. हा 3 औषधं 3 औषधी 40-40 आणि 5 ml टाकले. 5 ml 40 टाकले 2 आणि 1 5 ml टाकलं. बरं. आता या औषधानं आपल्या सोयाबीनला काय काय झालं बरं? वाढ झाली, फुटले आणि फुलं लागले. अच्छा, बघू शकता. काळे साहेबाच्या शेतामध्ये सोयाबीनला औषध दिलं तर आपण नेट सर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्टीम बायो शेत औषधी दिली ती. जोरदार फुटवे लागलेले आहे, काळोखी लागलेली आहे, फुलाची संख्या लागलेली आहे, बघू शकता चांगल्या प्रकारे. अशा पद्धतीनं फुलाचं पण संख्या चांगल्या प्रमाणात लागलेली आहे, बघू शकता. तर काळे मामा, मला एक विचारायचं होतं तुम्हाला की आपल्या कंपनीची औषधी इतर शेतकऱ्यांनी वापरली पाहिजेत का नाही वापरली पाहिजेत? नाही वापरलीच पाहिजे नाही. चांगले फुटे फुटतात, चांगले फुलं लागतात, जोमबाज दिसते, पुन्हा उठाईबाज दिसते. सोयाबीन म्हणजे अशी पानं गिरणं रुंदी झाले. बरं 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 मामा, याच्यात काही फसवीगिरी वगैरे काही आहे का? काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. बरं बरं. आता हे औषध आम्ही देतो त्याच्यानंतर पाहायला येतो का तुमच्याकडं शेतामध्ये? 10 ते 12 दिवसाला. हां, म्हणजे रिझल्ट आहे का नाही ते सुद्धा विचारायला आम्ही येतो. बाहेर येत राहू. बरं, समाधानी आहे का मामा तुम्ही? समाधान समाधान. बरं, इकडं बघा. हा समाधानी आहात का? हो समाधान. काही नाराजी? नाही काही बरं, धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.